नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे. स्वामींचा तारक मंत्र. स्वामींचा तारक मंत्र हा सगळ्यांना जवळपास माहिती आहे किंवा कदाचित तुम्ही इथे ऐकलेलंही असेल. कोणाच्या घरातून आवाज येतोय किंवा तुम्ही रोडवर चालताना तुम्हाला हा तारक मंत्र ऐकायला येतो किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला यूट्यूबला दिसला असेल. कुठे ना कुठेतरी स्वामींचा तारक मंत्र तुम्ही ऐकलेलाच असेल. जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा त्यांना स्वामींची सेवा काय असते, तारक मंत्र काय असतो ते माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी हा खरंच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. तुमच्या घरामध्ये कुठल्याही अडचणी असू द्या, पती पत्नीचं जमत नाही आहे, भांडणे आहेत, कोणत्या लहान मुलं ऐकत नाही आहेत, अजून कोण आजारी व्यक्ती आहेत, विवाह जमत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, त्याच्यासाठी सुद्धा खूप इतकं प्रभावशाली असं एक रामबाण उपाय म्हणतो, रामबाण सेवा म्हणतो ना, तर ती तारक मंत्राची आहे. तारक मंत्राचं तीर्थ. आणि प्रत्येकाला वाटतं की तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं. तारक मंत्र तर म्हणता येतो, पण तीर्थ कसं बनवायचं. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्ही योग्य रीतीने ती सेवा कराल. आणि जर योग्य पद्धतीने जर ती सेवा केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं, अन्यथा त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. योग्य पद्धत, योग्य वेळ जर असली तरच तुम्हाला त्याचं फळ लवकरात लवकर मिळतं. तर योग्य पद्धतीने ती सेवा कशी करायची, त्यासाठी व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजेल. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर अजून कोणी नवीन स्वामी सेवेकरी आलेले असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनचे जे बटन आहे तेही प्रेस करायला विसरू नका. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वामींचा तारक मंत्र म्हणजे काय आहे. तर मी तुम्हाला 1-2 ओळी सांगते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. बघा, हे झालं त्याचं एक कडवं. अतिशय सुंदर. तुम्ही जर तुमचा जो तालसूर आहे, जो आवाज असेल, कसाही असू द्या, फक्त स्वतःला ऐकू येऊन या आवाजामध्ये म्हणा. इतकं मनाला शांत वाटतं ना, इतकं म्हणजे की तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढी ताकद तारक मंत्रामध्ये आहे. मी तुम्हाला एवढं कळकळून का सांगतेय की स्वतः ही सेवा मी केलेली आहे आणि सुद्धा मी करत आहे. म्हणून कुठेतरी मनात असं वाटलं की बाबा, आपले जो व्हिडिओ बघत असतील त्यांच्याही आयुष्यामध्ये जर खरंच खूप प्रॉब्लेम असतील, ते दुःखात असतील, त्यांना काहीच मार्ग मिळत नाही आहे, घरामध्ये सतत आजारपण असतं, तर त्यांना आपण हा व्हिडिओ पोहोचावा. तर खरंच तारक मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. ह्या 2 ओळींमध्येच आपल्याला एक समजून जातं की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे तुम्ही एकदम निशंक, शंका न घेता तुमचं मन असू द्या आणि न घाबरता निर्भय होई रे मना. तुमचं मन असं असलं पाहिजे की मनामध्ये कुठलीच शंका नसली पाहिजे आणि कुठलीच अशी भीती नसली पाहिजे कशाचीच. आणि कारण आपल्यासोबत आपली स्वामींची प्रचंड बळ आहे आपल्यासोबत. स्वामींचं ती शक्ती आपल्यासोबत आहे. तर मग तुमच्या मनात भीती का, तुमच्या मनात शंका का, असं त्याचा अर्थ होतो. तर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. या तारक मंत्राचा प्रत्येक शब्दाचा जर अर्थ तुम्ही समजून घेतला ना, तर खरंच तारक मंत्रासारखी दुसरी आपल्या मनाला समाधान देणारी, शांती देणारी सेवाच नाही. कारण इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही अगदी सकाळी उठल्या घरात जरी हे लावून दिलं ना, तरी सुद्धा इतकं छान वातावरण तयार होतं ना, इतकं छान वातावरण तयार होतं की अक्षरशः तुम्ही त्याची गणना कुठल्या गोष्टीची सुद्धा, तुलना कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही. आपल्या घरामध्ये जर काही कमी पडत असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून ते आपल्यापर्यंत, म्हणजे कोणाच्या तरी मार्फत का होईना, पण आपल्या घरात ती वस्तू येते, ते पदार्थ येतात. किंवा आपण पैशाच्या बाबतीमध्ये म्हणा की आपल्याला जर कधी कुठे कमी पडले तर ते सुद्धा आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत कुठून कसे पण येतात. कारण स्वामी त्याची म्हणजे व्यवस्था करून ठेवलेलीच असते स्वामींनी. असो,
आपला उद्देश काय होता की तारक मंत्र कसं, आता बघा मी तुम्हाला एक कडवत म्हणून दाखवलं, पण ते जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं, आता योग्य पद्धत म्हणजे काय, तुम्ही जर संकल्पयुक्त तारक मंत्र जर केलं, समजा तुम्ही 11 दिवसाचं करत आहात, 21 दिवसाचं करत आहात, 51 दिवसाचं करत आहात किंवा 108 दिवसाचं करत आहात, पण रोज किती वेळेस म्हणायचा, आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती दिवस करायचं. आता समजा आपण जर 21 दिवसाचं अनुष्ठान पकडलं की तारक मंत्राचं, तर 21 दिवस रोज तुम्ही 11 वेळेस हा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता हे झालं 21 दिवसाचं. तुम्ही 11 दिवसही करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि रोज किती वेळेस म्हणायचं हेही तुमच्यावर आहे. 11 दिवस धरून 11 वेळेस म्हणा, 21 दिवस पकडून 11 वेळा म्हणा, 51 दिवसाची 11 वेळा म्हणा, असं दिवस तुमच्यावर आहेत आणि किती वेळा म्हणायचं तेही तुमच्यावर आहे. पण जर तुम्ही ती सेवा मनापासून केली, आता तुम्ही रोज 11 वेळेस म्हणायचं ठरवलं, पण तुम्हाला तुमची जर वेळ योग्य नसेल, आता समजा तुम्ही आज सकाळी वाचलं, उद्या संध्याकाळीच वाचताय, परवा दुपारीच कधीतरी वाचताय, असं करायचं नाही. एकतर तुम्हाला दिवसातून जेव्हा वेळ भेटतो ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा आता मी संध्याकाळी फ्री असतो किंवा फ्री असते, तर मग तेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात केली तरी चालेल, पण वेळ एकच असावी. आता तुमचं ऑफिस असतं, तर तुम्ही सकाळी ऑफिसला जायच्या आधी ही सेवा केली तरी चालेल किंवा ऑफिसवरून आल्याच्या नंतर जर ही सेवा केली तरी चालेल. आता सकाळी जर तुम्ही 6 वाजता बसत असाल, तर रोज 21 दिवस तुम्ही 6 वाजताच बसायचं आहे. आणि जर संध्याकाळी तुम्ही 5 वाजता किंवा ऑफिस संपल्यानंतर 7 वाजता बसतात, तर 7 वाजताच बसा रोज. अशा पद्धतीने तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमची योग्य वेळ आणि योग्य सेवा जर गेली आणि तुमच्या मनामध्ये जर स्वामींविषयी श्रद्धा, विश्वास आहे, तर नक्कीच याचा अनुभव तुम्हाला स्वामींनी दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे तारक मंत्र म्हणताना तुमच्याजवळ एक जपमाळ पाहिजे, दुसरी गोष्ट बसकर पाहिजे, तुम्हाला बसण्यासाठी आसन पाहिजे, स्वामींचा फोटो असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक ग्लास पाणी किंवा एक पेलाभर, आपण एक पेलाभर असतो आपला पेला पाण्याचा, तो घेतला तरीही चालेल किंवा ग्लासमध्ये पाणी घेतलं तरीही चालेल. आता ते तीर्थ कसं बनवायचं, तीर्थ बनवताना त्या ग्लासावर, त्या पेल्यावर उजवा हात ठेवायचा, अगरबत्ती लावायची, 2 ते 3 अगरबत्त्या लावायच्या, धूप लावायची, दीप लावायचा, फूल असेल तर फूल व्हायचं स्वामींना आणि त्या तीर्थावर हात ठेवून, अगरबत्ती लावली, धूप लावली, स्वामींना फूल वाहिलं, नमस्कार करायचा, स्वामींना मुजरा करायचा आणि त्या तीर्थावरती हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची. आता तारक मंत्र म्हणताना तुमच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न येणार आहेत, माहिती आहे मला, कितीही येऊ द्या, पण तुमचा तारक मंत्राचा जो शब्द आहे ना, प्रत्येक शब्द ना शब्द त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि तारक मंत्र मनातल्या मनात कधी म्हणायचा नाही, स्वतःला ऐकू येईल या तरी आवाजामध्ये म्हणा, या सुरामध्ये म्हणा, तालामध्ये म्हणा, आणि त्याचा जो स्पीड आहे तो थोडा हळूहळू ठेवायचा. एकदम असं कुत्रे मागे लागल्यासारखं नाही की बाबा निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, असं नाही करायचं. तुम्ही तुमच्या सुरामध्ये एकदम हळू आणि छान असं आपल्यालाही समजलं पाहिजे आणि आपण सेवा करतो त्याचंही समाधान आपल्याला मिळालं पाहिजे की बाबा खरंच आपण जे म्हणतो ते आपल्याला तर समजतंय, पण ते स्वामींपर्यंत पण पोहोचलं पाहिजे, अशा आवाजामध्ये आपण म्हणायचं आहे. आणि म्हणजे बघा ना, तुम्ही हे एकदम म्हणून बघा, भलेही तुम्हाला वेळ आहे ना 5 मिनटं, तुम्ही फक्त एका जागेवर बसून एकच कडवं स्वतःच्या म्हणजे आवाजामध्ये म्हणा, बघा इतकं छान वाटतं ना की खरंच त्याची तुलना मी कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही, एवढी प्रभावशाली अशी सेवा आहे. तुम्ही हे 21 दिवस करून बघा, नक्कीच त्याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आता बघा त्या तीर्थाचं काय करायचं, तुम्ही ती सेवा तर केली, स्वामींना नैवेद्य दाखवला, नैवेद्यात काय पाहिजे तर काही नाही, तुम्ही दूध साखर ठेवली तरी चालेल किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे घरात भाजीपोळी होतीये ते ठेवलं तरी चालेल, तुम्हाला जे वाटेल ते स्वामींना ठेवू शकता किंवा एखादं फळ ठेवलं तरीही चालेल. पण ते तीर्थ जे आहे, आता तुम्ही जर एखाद्या घरातल्या आजारी व्यक्तीसाठी ते तीर्थ बनवत असाल तर पर्टिक्युलर त्याच व्यक्तीला ते पूर्ण तीर्थ प्यायला द्यायचं.
पण आता समजा काहींच्या घरामध्ये कसं असतं की नवरा व्यसनी असतो, त्या नवऱ्यासाठी त्यांचं व्यसन जाण्यासाठी किंवा दारू सुटण्यासाठी ते ती सेवा करत असतात. तर फक्त ते पाणी त्या नवऱ्यालाच द्यायचं. पण काही काही नवरे असे असतात की ते पूर्णपणे म्हणतात की बाबा तू, म्हणजे पूर्ण समजून घेणारे नसतात, शंका घेतात की बाबा तू माझ्यासाठी काही वेगळंच काहीतरी करतेय का, आणि तू मला वेगळं पाणी आणते, त्यात काहीतरी टाकूनच आणत असेल, अशा मनामध्ये शंका येतात. म्हणून काय करायचं, आपण चांगल्या मनानेच करायला जातो पण समोरच्याचा उद्देश चुकीचा असतो. त्याच्यामुळे काय करायचं, पाणी जे आहे, आता नवरा आपल्याला म्हणतोच ना की बाई एक ग्लास पाणी घेऊन ये, असं आवाज देतोच, तर मग तेव्हा काय करायचं, हे पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं. पण त्या पाण्यामध्ये जे आपण उदी टाकलेली आहे ती अशी दिसायला पण नाही पाहिजे, एवढी किंचितशी उदी टाकायची त्याच्यामध्ये, कारण ते दिसलं की ते म्हणणार की ह्या पाण्यात काहीतरी पडलेलंच आहे म्हणून. त्याच्यामुळं तुम्ही देताना पण असं द्यायचं की ती उदी पण त्याच्यामध्ये दिसली नाही पाहिजे, एकदम असं मिक्स करून द्यायचं. अशा पद्धतीचं तुम्ही ते पाणी त्यांना देऊ शकता. म्हणजे व्यसनमुक्तीसाठी झालं, आजारपणासाठी झालं, किंवा आता तुम्हाला वाटत असेल की बाबा घरात काहीच अडचणी नाही आहेत किंवा सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, पण तरी मला तारक मंत्राचं तीर्थ करून प्यायचं आहे, तर काहीच नाही, मग घरातल्या सगळ्या व्यक्तींना जरी तुम्ही थोडं थोडं ते तीर्थ देऊन संपून टाकलं तरी चालेल. फक्त एक चूक करू नका, जे तीर्थ आहे ते हांड्यात किंवा माठात ओतू नका, कारण पूर्ण आपण ते एक ग्लास तीर्थ आपण त्या हांड्यात ओततो किंवा माठात ओततो, पण तो माठ पूर्ण दिवसामध्ये संपत नाही, किंवा नाही संपला तर रात्री आपण ते पाणी ओतून देतो आणि दुसऱ्या दिवशी परत माठ भरतो. तर मग असं न करता ते एक जे ग्लास पाणी आहे ते सगळ्यांना थोडं 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 ते तीर्थ द्या आणि ते संपून टाका. वायाला गेलं नाही पाहिजे, कारण ते तीर्थ तुम्ही अभिमंत्रित केलेलं असतं, ते तुम्ही पाण्याचं तुम्ही अमृत बनवलेलं असतं, कारण त्या तीर्थामध्ये साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो, स्वामी समर्थ महाराजांची कृपा असते, आणि आपण जी सेवा करतो त्याचं ते मंत्र प्रभावित करून ते तीर्थ झालेलं असतं. म्हणून अतिशय प्रभावशाली असं हा तीर्थ बनलेलं असतं. त्यामुळे ते तुम्ही वायाला जाऊ देऊ नका. एक ग्लास आहे तेच सगळ्यांना थोडं थोडं द्या आणि संपून टाका. पण जे आजारी व्यक्ती आहे तिला, जर तिच्यासाठी तुम्ही सेवा करत असाल तर त्या आजारी व्यक्तीलाच सगळं ते तीर्थ गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जे तुम्ही आता नियम आणि अटी काय आहेत, तर 21 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जर तुमची ही संकल्पयुक्त सेवा असेल ना, तुम्ही अनुष्ठान केलेलं आहे, तुम्ही योग्य वेळी रोज एकाच वेळीच बसत आहात, योग्य वेळी बसत आहात, योग्य वेळी तुम्ही सेवा करत आहात, मनापासून करता, श्रद्धेने करता, तर मग हा नियम पाळायलाच पाहिजेत. तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करा. मांसाहार वर्ज्य आहे, त्यातले त्यात तुम्ही जर संतती प्राप्ती व्हावी त्यासाठी जर तुम्ही सेवा करत नसाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करा. कारण ब्रह्मचर्य, मांसाहार आणि परान्न हे 3 असे दोष आहेत की ते तुम्हाला पटकन लागतात. इतक्या लवकर लागतात ना की अक्षरशः तुम्ही ते दोष काढता काढता आपले नाकी नऊ येतात, इतक्या लवकर ते दोष लागतात. त्याच्यामुळं हे 2-3 जे नियम आहेत ते जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमची सेवा एकदम व्यवस्थित, चांगली आणि ती स्वामींपर्यंत पोहोचते, आणि त्याचं फळ तुम्हाला 21 दिवसाच्या आत मिळतं की नाही. पण मनामध्ये फक्त एकच ठेवा की जे काय होणार आहे ते चांगलं होणार आहे, हा उद्देश मनात ठेवून जर तुम्ही ती सेवा केली तर नक्कीच तुमची सेवा फलित जाते आणि तुम्हाला त्याचं 100% फळ मिळतं, म्हणजे मिळतंच. तर याच्यातून काही जर तुम्हाला अजून अडचणी असतील तर मला त्या कमेंटमध्ये विचारा, मी त्याचा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच